आता जातो मी. अरे उद्या भेटे तुझ्या आज्यावर पण उद्या नक्की बेटा त्या मुखा मामूच्या आज्यावर तू माझ्यावर जाऊन झोपता. आता तुला जास्त झाले काही जास्त झालेलं नाही. तुझे पप्पा आले ना आणि त्यांनी पाहिलंय आज्यावर तुझा तमाशा. अरे ते भयंकर चिडलेले असतील त्यामुळे मी जातो इथून आणि तू जरा थांबावी ना. हे बिंदास जातो याला म्हणतात दोस्त. खरा दोस्त नाहीतर आहेत या घराची माणसं कधी पण या घरात आपला हा शुकशुकाट घर आहे की मजा आणि या घरात कोणी आहे की नाही. रंगा अगं हे रंगा कधी आले मी रोजच पितो पण आज जरा जास्तच झाले. पण भाऊ हे चांगलं आहे का? अगं दारू रोज सगळं काही चालतं असतं. कधीच भेदभाव नसतो. तिला गरीब श्रीमंत चांगलं वाईट सगळं काही सारखं असतं. म्हणून तर सगळ्यांच्या ओठाला मिठी मारायला नेहमीच तत्पर असते. पप्पा नाही भेटत ना? पप्पा भेटले पण माझ्याशी काय बोलले नाही. नालायक मुलाबरोबर लायक बाप काय बोलणार. अगं त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का नाही का लागणार. दारूच्या मुलाचा बाप म्हणून लोक हसते होणार त्यांना. पप्पा बरोबर त्या ग्रामपंचायतीत खाता मारत ते काय इतक्यात येणार नाही. अरे पाणी सोडू एवढ्या काळे तर तुझ्या रागाने डोक्यावर येते आणि विनाकारण मांडणारा सुरुवात होईल. तू माझं माडीवर. अगं तू एवढी काय घाबरते. अगं काय करणार पप्पा. तुला मला राग वाटतो नाही काय ग. राग येतो का? आज तुला मी टाकून बोलवलं. आज तर तुला अपमान केला मी. चांगला आहे पण चालू करून दे. अगं मी दारू का पितो. मी असं का वागतो याचा तुम्ही विचार केलाय काय. याचा विचार करायला वेळ आहे कोणाला. अरे तू जरा स्वतःच्या मनाचे विचार कर. अरे आता विचार करायला तू काय लहान नाही. नाहीतर या घरातील सगळी माणसे चढायला होत चालली आहेत. सगळ्यात प्रबळ राहू तो माझा स्वतःचा विचार मी स्वतः केलाय. म्हणून तर शब्द जगा भयंकर अशी वाटणारी मैत्री मी जवळ केले.
तुमच्या संगतीनं तुमच्या बरोबर बोलायची हिंमत तरी होतं मला. आनंद, अरे हे तुझे रंग ढग बघून आणि नको ते शब्द ऐकून हैराण झालोय मी. तेव्हा आता कपडे घे आणि चालता घरातून. घरातून चालतो अरे शरम नाही वाटत का म्हणून विचार. दारू प्यायलेला माणसाला शरम कसली वाटणार? तो असतो बेशरम. म्हणून तर ही दुनिया त्याच्याकडे दारू द्या म्हणून बोलतात होतं. अरे एक दिवस सरळ जात नाही तुझा. अरे पुढे होणार कसं तुझं? पप्पा पुढे कसं होणार याचा विचार करणारा माणूस मी नाही पप्पा. उद्या जर माझं काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हाला दोषी ठरवणार नाही. जरी कारणीभूत तुम्ही असलात तरी सुद्धा. अरे तुझं तर्मगान ऐकायचं नाही मला. मी सांगितल्याप्रमाणे आता घरातून. बाबा कुठे जाऊ मी आणि कोणाकडे जाऊ? अरे तुझ्या इजा यापुढे तुला इथे खाना देणार नाही. पण का पप्पा? बाबा मी तुमचा मुलगा नाही. अरे 10 वर्षे मला मुलगा समजायला. अरे तुझ्या या लग्नामुळे अरे हा गाव सगळा हसतोय मला. अरे गावाला उद्देश करणारा मी. अरे तुझ्या या बेताल वागण्यामुळे अरे तुमचा राहता नाव माझ्या तोंडावर. आता हे सण शिक्षेच्या पलीकडे गेले सार. अरे यापुढे तुझ्या बरोबर कसलाही संबंध ठेवायचा नाही मला. पप्पा तुम्ही माझ्या बरोबर सगळे संबंध सोडून टाकणार? त्याला सोडून टाका. वाढले मला पण सोडून टाका. पण पप्पा मी जरी मेलो ना तरी एक संबंध मात्र कधीच सुटणार नाही. आणि तो म्हणजे तुमच्या आणि माझ्या नात्याचा. पप्पा तुम्ही माझे जन्मदाता वडील. नमस्कार.